यो व्हॉट्सअप गाईज कशा आहात तुम्ही? तुमचं स्वागत आहे आपल्या 2020 चॅनलमध्ये. आज आपला खूप स्पेशल राहणार आहे, कारण की आता आपण मुंबईच्या मालाडला गेलो होतो. तर मग तिथून आपण गेलो होतो सरळ एक मंदिर पाहिला, ते पण बोटने. तुम्हाला दाखवतो हे बा, आम्ही असं बोटने गेलो होतो. ही नदी आहे, तर खूप मोठं समुद्र होतं. आता आम्ही तिथून बोटने आलो. असं खूप भारी वाटलं आम्हाला तिथून. हे माझे काका आहे, हे माझे पप्पा आहे. हे बा, हाय करते दोघं तुम्हाला. ही माझी आजी आहे, ही माझी मम्मी आहे. आणि आता आपण मंदिराला गेलो होतो आम्ही. तर हे ते मंदिर आहे जिथं आम्ही गेलो होतो. तिथं आम्ही खूप फोटोज क्लिक केले. हे बा, आम्ही तिथे एंट्री चाललो होतो तेव्हा. हे बा, खूपच छान मंदिर आहे, रिअल गोल्डचं वाटतं. खूप भारी आहे. आम्ही तिथं खूप फिरलो, खूप मजा केली, खूप फोटोज काढले. आणि व्लॉगमध्ये अजून पुढं पण खूप काही आहे, म्हणून तुम्ही अजून थांबा. तर मग आता मी इथं जो एक घंटा होता आम्ही तो पण वाजवला आहे. बा, इथं एक घंटा आम्हाला तो वाजवायचा चान्स भेटला होता मागून. हे बघ, हे मंदिराचं कळस आहे, खूप भारी आहे. आम्ही इथं अशोक चक्राकडे खूप भारी फोटोज काढले. इथं हरीणचे मूर्त्या पण होत्या, खूप भारी. खूप छान वाटलं तिथे गेल्यावर आम्हाला. हे बा, आम्ही फोटोज काढले, व्हिडिओज काढले. तिथं खूप मजा केली मालाडला जाऊन. मी तर म्हणतो तुम्ही पण नक्की इथं फिरायला या. हे बा, इथं पण असं खूपच भारी केलं होतं. म्हणजे ते पण एक दाखवण्यासाठी केलेलं होतं की गौतम बुद्ध इथं येऊन शांती ध्यान करायचे. हे बा, गौतम बुद्धाची मोठी मूर्ती होती. आणि आता आम्ही इथे आम्ही तिथल्या जवळच्या दत्त मंदिरात गेलो होतो. तिथं खूप छान वाटलं. खूप सुंदर मंदिर होतं तिथं दत्ताचं. आणि मग तिथून आम्ही संध्याकाळ होतो तिथं निघालो आम्ही. आणि मग तिथून आम्ही गेलो होतो बोटने. चला तुम्हाला दाखवतो. बीचला गेलो होतो. हे बा, बीच. तिथं आता ते मंदिर दिसतंय. आम्ही इथून बोटने चाललो आहे बीचवर. ते मंदिरापासून आम्ही आलो. खूप लांबचा प्रवास होता. हे बा, मम्मी आणि पप्पा सोबत बसलेले इथं. ही माझी आजी, तो माझा भाऊ. ते फोनवर बोलते, ते माझे काका आहे. हे बा, आम्ही तर बीचवर तोंड हातपायच धुतले फक्त, कारण की बीचचं पाणी आम्हाला आवडलं आणि एवढं छान नव्हतं. आम्ही दुसऱ्या दिवशी ज्या बीचवर जाणार होतो ते रेवदंड्याच्या आणि अलिबागच्या, त्याचं पण चांगलं होतं, म्हणून आम्ही इथं काही आंघोळ केली नाही. फक्त आम्ही मस्त नजाऱ्याची मजा घेतली. आणि त्याच्यानंतर आम्ही घेतलो होतो राणीच्या बागला. दुसऱ्या दिवशी राणीच्या बागला गेल्यानंतर आम्हाला खूप मजा आली. हे जिजामाता उद्यान होतं, इथं आम्ही खूप मजा केली. इथं आम्ही टायगर बघितला, तुम्हाला दाखवतो पुढं. टायगर बघितला, डिअर म्हणजे भालू पण बघितला. प्लस आम्ही इथं खूपच प्राणी बघितले, छान छान. खूप मजा आली इथे. हे बा, हा भालू आहे, खूप पूर्ण ब्लॅक आहे. आणि एकदम शांतता होती इथे. पण खूप जण आले होते टायगर वगैरे बघायला. आणि टायगर तर खूपच मोठा होता. चला दाखवतो मला. आता तुम्हाला आम्ही टायगर दाखवू. चला, तर मग आता आपण पुढे जाऊया आणि तुम्हाला टायगर दाखवतो. आणि तो स्विमिंग करतो दाखवू. हे बा, आता तो स्विमिंग करताना दाखवतो तुम्हाला टायगर. हे बा, रिअल टायगर होता, त्याच्यात कोणी माणूस नाही, तुम्हाला दिसतंय. खूपच मोठा होता, खूप मोठा. स्विमिंग करत होता आणि त्याला स्विमिंग पण येत होती. खूप मजा आली आम्हाला. इथं पण सगळे फोटो काढत होते त्याचे. आणि तो सारखा बाहेर यायचा, परत स्विमिंग जायचा, बाहेर यायचा, परत स्विमिंगला जायचा. आम्हाला त्याला बघून खूपच मजा आली. आणि आम्ही जिजामाता उद्यानला पण खूप सारे प्राणी पाहिले. आम्ही तुम्हाला पुढं दाखवतो ते. तर हे बघा, आता आम्ही इथं टायगरसोबत खूप वेळ स्पेंड केला. खूप वेळ आम्ही तिथंच होतो टायगर पाहण्यासाठी ओनली. तेव्हा असं टायगर जवळ यायचं तेव्हा डायरेक्ट घाबरून जायचो असं. खूप मजा आली आम्हाला. आणि टायगर इतका मोठा की असं वाटायचं आता तो खाऊनच घेईल. हे पहा, तर नंतर असा झाडांमध्ये जायचा. आणि खूप मोठी जागा दिलेली होती त्याला, खूप मोठा एरिया दिलेला होता त्या टायगरला. आम्ही त्याला हात पण लावले असे, म्हणजे लांबून काचेतून हात लावले. काच आहे. हे बा, आम्ही इथं ना, हां, हे बा, इथं मंकीज होते, खूप सारे मंकीज होते इथं. सगळे मंकीज, हे बा, सगळे इकडं तिकडं होते मंकीज.
कोणी काय खात होतं तर कोणी काय खात होतं, सगळे मजा घेत होते मंकीजची. हे पहा. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे हरिण वगैरे बघितले. खराचे हरिण आहे, इथं मूर्त्या नाही आहे, हे पूर्ण खराचे हरिण आहे. तुम्ही बघू शकता. इथे एक वॉटरफॉल केलेलं आहे छोटंसं. इथं तो माणूस बसलेला आहे यांच्यावर लक्ष ठेवायला. हे बघा, इथं एक घर टाईप केलेलं आहे दाखवण्यासाठी. हरिण बघा ते वडाच्या झाडाजवळ आहे. आणि इथं आम्ही खूप सुंदर सुंदर बर्ड्स बघितले. खूपच म्हणजे खूपच भारी भारी बर्ड्स होते. आम्ही खूप मजा केली. इथं खूप वेगवेगळे कलरचे पोपट पण होते, ग्रीनच नाही वेगवेगळे कलरचे पण होते. आणि इथं बघा किती पक्षी आहे वरती. हे पहा. हा ॲनिमलचं मला नाव नाही माहिती, तुम्हीच कमेंटमध्ये सांगा याचं नाव काय. हे बघा खूप बसलेले इथं, मला नाव नाही आठवते म्हणून तुम्ही सांगा. आणि आम्ही आता इथं पेंग्विन पण बघितले. आता तुम्हाला वाटत असेल की हे मूर्ती आहे, पण नाही, हे सिरियसली रिअल आहे. पण पेंग्विनची स्टाईलच अशी राहते, त्यांना काही करायचं असेल ते असे स्टॅच्यू होऊन जातात, चालत्या कमी ते. खूपच गार एरिया होता इथं, फुल AC होता, फुल म्हणजे फुल. आणि काचीमध्ये तर फुलच बर्फ आहे, हलतं आहे बघा ते. फुल बर्फ होता कारण की ना तिथं पेंग्विनला गारवाच लागतो. हे बा. आणि आम्ही याचं नाव नाही आठवते, वुडपीकर तर नव्हता याची चोच खूपच मोठी होती. हे बा इथं नाव वाचू शकता तुम्ही. खूपच मोठी चोच होती, खूप भारी पक्षी होता. इथं पॅरोट्स पण होते. हे बा पॅरोट्स बघा किती छान आहे. हे ग्रीन कलरचेच पॅरोट्स आहे, खूपच छान, खूपच भारी आहे. इथं खूप मजा आली. मी तर म्हणतो तुम्ही पण नक्की मुंबईत आले तर जिजामाता उद्यान पाहायला विसरू नका. हे बा एक कलरफुल पॅरोट होता, खूपच मजा आली. कलरफुल पॅरोट होता इथं. हे बा नाही, नाव वेगळं आहे. बघा तुम्ही नाव तिथं वाचू शकता. आणि कमेंटमध्ये तुम्ही सांगा मला याचं नाव. हे बा हे कोणत्या वेगळ्या प्रकारचे पक्षी, खूपच वेगळ्या प्रकारचे पक्षी होते. खूप म्हणजे खूप. आम्ही पहिल्यांदा पाहिले काही पक्षी, तर आम्हाला तर माहितीच नव्हतं की असे पण पक्षी राहत्या. हे पहा, याला ब्लॅक पॅरोट म्हणत्या. तिथं नाव होतं ब्लॅक पॅरोट होतं. नाही, आत्ता बघा. हे बा खूपच छान पक्षी होते, म्हणजे आनंद आला. खूप मजा केली आम्ही. हे बघून आम्हाला मजा वाटली. आम्ही खूप मजा केली. आम्ही सारखं असं म्हणजे प्राण्यांसोबत टाईम स्पेंड करायला मजाच येते. आम्ही तिथं खूप नवीन नवीन पक्षी पाहिले, खूप नवीन नवीन प्राणी पण पाहिले. तुम्ही पण इथं नक्की या. हे पहा व्हाईट ब्लॅक दोन्हींमध्ये आहे हे पक्षी. आणि आम्ही इथं कासवसुद्धा पाहिले. हे पहा हे पाण्यातले कासव होते. आणि याच्या पुढं आम्ही चाल्याचे कासव पण बघितले, ते पण दाखवतो आम्ही. हे बघा हे पाण्यातले जे पोहईचे कासव राहतात ते, जे पाण्यातच राहतात, फक्त बाहेर कधी कधीच येत्या. यांना सारखं बाहेर काढायची गरज नाही. आणि आता तुम्हाला दाखवतो नॉर्मल कासव. नाही, हे बघा ही क्रोकोडाईल. वाव, आय थिंक नॉर्मल कासवचा आम्ही शूट नाही काढला. ही क्रोकोडाईल आहे, खूपच ह्यूज, खूपच मोठी होती. तुम्ही बघा आता किती मोठी आहे. आम्हाला लांबूनच भीती वाटत होती. आणि खरी आहे सिरियसली, ना की रोबोट आहे. तुम्हाला वाटत असेल रोबोट आहे किंवा AI मेडेड व्हिडिओ आहे, नाही, ही खरी आहे, ही खरी क्रोकोडाईल आहे. तिथं थांबून गेली होती. आणि इथं बघा, इथं हे बघा याची चोच बघा किती मोठी, तुम्ही त्या पक्षीची. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो रेवदंड्याला. आणि तिथं आम्ही बघितलं आप्पासाहेब धर्माधिकारींचं घर. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो बीचला, रेवदंड्याचं बीच. तिथं आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले आणि खूपच मजा केली. तिथं पण आम्ही तोंडात पाय धुतले. आणि आम्ही तिथे एक फोर्ट पाहायला गेलो होतो. तो फोर्ट पण छान होता. त्या फोर्टमध्ये एक बंगला होता. आम्हाला तिथं एक बंगला सापडला. खूपच ऊन होतं, पण मग पाण्यामुळे आम्हाला काहीच नाही वाटलं. खूपच छान नजारे ह्या बीचचे, खूप मजा आली. आणि आम्ही नंतर अलिबाग बीचला आलो. इथं अलिबाग बीचला तुम्हाला दिसत असेल की तिथेच साईडला एक किल्ला आहे पाण्यात, पण तिथं बंद झालेलं होतं. आणि तुम्ही आता बघा की लेयर्स कसे आहेत बघा पाण्याचे, वेव्ज बघा तुम्ही एकदा.
किती वर येत होते. मी तर काही खाली पण नाही गेलो तरी मला मागं लोटत होते त्या. खूपच जोरात होत्या म्हणजे मी तर गेलोच नाही मग जास्त वेळ. हे बघ आम्ही तिथं खूप एन्जॉय केला. आम्ही तिथं पाण्यात खेळलो. आम्हाला मजा आली बघ बीचला. तुम्हाला दाखवतो. हे बघ माझ्या पप्पांनी मला इथं कड्यावर घेतलं होतं. कड्यावर म्हणजे खांद्यावर घेतलं होतं. ते मला बघत कुठवर घेऊन गेले होते. हे मला एकदम खूप पुढे घेऊन गेले होते या समुद्राच्या. आणि आमच्या इतकं वरती पाणी येत होतं आम्हाला काहीच कळत नव्हतं. हे बा खूपच मोठ्या लेयर्स येत होत्या. आम्ही तिथे एन्जॉय केला. आम्ही तिथे पाण्यात खूप खेळलो. आम्ही तिथं खूप फोटोज व्हिडिओज क्लिक केले. हे पहा तुम्ही पाहू शकता आम्ही इथं पाण्यात खेळतोय. त्यानंतर आम्ही निघालो घरी यायला पिंपळगावला. भाऊने समृद्धी महामार्गावरून गाडी घेतली होती. तर तिथून समृद्धी महामार्गामध्ये जे आम्हाला टनल लागलं तेव्हा तुम्ही बघू शकता टनलचा नजारा. खूपच सुंदर आहे टनल इथे. लाईट्स. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय.